मुख्यमंत्री शिंदे आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एकाच मंचावर हायकोर्टाच्या बीकेसीतील नव्या इमारतीचं भूमिपूजन। राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोलेच होतील, पद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ, विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा बैठकीत सूर। दंगली घडवून निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, तर सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार निवडणुका, राऊतांचाही हल्लाबोल। उमेदवार जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही, श्रीगोंद्यावर दावा सांगणाऱ्या राऊतांची शरद पवारांकडून कान उघडणी, मवियातील रस्सीखेच चव्हाट्यावर। आमच्यासोबत या मंत्रिपद देतो, आठवलेंची आंबेडकरांना ऑफर, तर 12 जागांची मागणी करणाऱ्या आठवलेंना गडकरींकडून मिश्किलपणे शास्त्रज्ञांची उपमा। शरद पवारांचा पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच कोकण दौरा, चिपळूणमधील सावरकर मैदानात सकाळी पवारांची सभा। वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आरक्षण समर्थक पुन्हा आमने-सामने, जरांगे आणि हाकेंची एकमेकांवर जोरदार आगपाखड। मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेट, मागण्यांच्या पूर्ततेसाठी अधिक गतीनं काम करण्याचं आश्वासन। मालवणचा पुतळा उभारताना भ्रष्टाचार करून लोकसभा निवडणुकीत पैसे वाटले, ठाकरेंचे आमदार वैभव नाईकांचा आरोप, मोदींच्या हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी डीपीडीसीचा निधी वापरल्याचा दावा। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा, तर इतर राज्यांनीही चित्रपट प्रदर्शित करू न देण्याचं आवाहन। सप्तशृंगी घाट रस्ता आजपासून 3 दिवस वाहतुकीसाठी बंद, संरक्षण जाळी लावण्याच्या कामासाठी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहनांना बंदी। चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी, 97 वर्षात प्रथमच महिला आणि खुल्या गटात विजेतेपद, राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींकडून खेळाडूंचं अभिनंदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।